सर्वप्रथम मी आपली नीटची टॉपर आणि संपूर्ण लातूर जिल्ह्यामधील मुलींमध्ये फर्स्ट आलेली सत्कारमूर्ती कदम श्रावणी राम हिला विनंती करते की पालकासमवेत व्यासपीठावरती यावं। श्रावणीने नीटमध्ये 666 मार्क मिळवले आहेत, तर तिचा श्रावणीचा ओपन कॅटेगरीमधील रँक 647 आहे, तर कॅटेगरी रँक 397 आहे। नीट बरोबरच जेई मेन्समध्येही श्रावणीने 99.18% मिळवले आहेत। मी दोन्ही डायरेक्टरना विनंती करते की श्रावणी व तिच्या पालकांचा लॅपटॉप, रोख 1 लाख रुपये आणि शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत सत्कार करावा। श्रावणीला लॅपटॉप, 1 लाख रुपये, रोख बक्षीस आणि शाल, श्रीफळ आणि रोपटं देऊन आपण सन्मानित करत आहोत। नमस्कार, मी श्रावणी राम कदम। नीट 2026 मध्ये माझा स्कोर नीट 2026 मध्ये माझा स्कोर 666 आहे आणि ऑल इंडिया रँक 647 आहे। हे माझं यशासाठी जितकी मेहनत मी घेतली आहे तितकीच आणि कदाचित त्यापेक्षाही जास्त माझ्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी आणि पॅरेंट्सनी घेतली आहे। पवार सर नेहमी सांगत असायचे की नीट हे फक्त एक आपली इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीज टेस्ट करण्याची एक्झाम नाही आहे, तर आपली मेंटल हेल्थ ही तितकीच या एक्झाममध्ये टेस्ट होते। आणि हे 2 वर्ष मी खूप अनुभव केला आहे। खूपदा डिप्रेशन यायचं, कमी मार्क्स यायचे, कंटिन्यू प्रेशर असायचं की मॉक टेस्टमध्ये तर चांगले मार्क्स येत आहेत बट फायनल एक्झाममध्ये नाही आले तर। पण हे सगळं मी माझ्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने कोपअप केलं आणि आज रिझल्ट सगळ्यांसमोर आहेत। हे 2 वर्ष खरंच मेहनत होती, माझी होती, शिक्षकांची होती, विद्यार्थ्यांची होती। माझं ड्रीम जेव्हा पण मला डिप्रेसिंग वाटायचं तेव्हा मला आठवायचं माझं ड्रीम काय आहे, माझ्या पॅरेंट्सनी माझ्यासाठी काय केलं आहे आणि त्यासाठी मग परत मी नव्या गतीने रोज सकाळी स्टार्ट करायचे। म्हणूनच आज इतके मार्क्स मला मिळाले असं मला वाटतं। मला माझं स्केड्यूल सांगायला सांगितलं होतं की मग अभ्यास मी रोज खूप असं 16 तास वगैरे कधी केलाच नाही आहे। 8 तास हे माझं मॅक्झिमम अभ्यास असायचं। कॉन्सेप्च्युअल क्लिअरिंगवर मी खूप फोकस केला होता। मी फक्त रट्टा कधीच मारला नव्हता कशाचा आणि मी खूप कन्सिस्टंट होते माझे पूर्ण 2 वर्ष। मी एकही क्लास मिस केला नव्हता आणि जो चुकून कधी मिस जरी झाला तरी मी ऑनलाईन कव्हर करायचे। सो मला वाटतं की सक्सेस अचीव करण्यासाठी कन्सिस्टन्सी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। सो अँड लास्टला मी सगळ्या टीम विद्यार्थ्यांना आणि माझ्या पॅरेंट्सला मी थँक्यू म्हणते माझा सपोर्ट करण्यासाठी। थँक्यू ऑल।